हा धर्म जिवंत होण्याचा यज्ञ आहे. आणि आज माणसावर संकट नाही, हे धर्माचं काम आहे. तुमचं काय मत आहे याच्यावर? आणि आज आपल्याला माणसं वाचवायचे नाहीत, धर्म. आणि खरं सांगतो तुम्हाला, या सप्त्याने वारकरी संप्रदायाची ताकद दाखवून दिली किती आहे. हा म्हणजे वारिंगे महाराज, शास्त्री महाराज, ह्या परिसरातले गायक वादक गुणीजन, आमची महाराज मंडळी सगळे संप्रदायाचं एकीकरण काय असतंय हे या सप्त्यात पाहायला मिळालं. आणि संप्रदाय एकत्र येतोच. आता संप्रदाय टोळ्यालाही झाल्या, गटलाही झाले, फडलही झाले. त्यामुळे कोणी कोणचं जुमानीत नाही. तो मा गुरु नाही म्हणून मी त्याच्या कीर्तनाला टाळ घेत नाही. आमच्या गुरुनी सांगितलं ना, आमचे गुरु म्हणले त्याच्या कीर्तनाला टाळ नको घेऊ. तुमचे गुरु काय करता? डोळे झाकून बसत आहे, बसत आहे डोळे झाकून. काय गुरुला दिसत नाही का बाहेर? आमचे गुरु भाकरी खात नाही, सफरचंद आणतात आणि लिहून देतात कागदावर 3 किलो सफरचंद. मग इकडं चालू नाही, मग इकडून चालू आहे का? एका वाक्यात सांगतो तुम्हाला, सर्वा घटी देहादे तैसा हृदयामध्ये मी. या जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय इतकी एकात्मक शक्ती दुसरी कुणाकडे नाहीच. आणि वारकरी संप्रदाय काय करू शकतो या परिसरानं सप्त्यानं दाखवून दिलं. एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 50 लाख रुपये लागले असते. आणि यांना गप बसवाय 500 पोलीस लागले असते. मग आता मलाच तुमच्या कमिटीनं 7-8 लाख द्यायला काय हरकत आहे बा? त्यांनी उलट म्हणलं पाहिजे, त्याला इंद्रिकर आपला माणूस आहे, गरीबाला विनोदाचा भाग सोडा. मला ही आपली ताकद नाही, हे ज्ञानोबा तुकोबाचं काम आहे. ही आपली ताकद नाही, हे मच्छिंद्रनाथाच्या समाधीची ताकद आहे. आणि आता हा भाग पवित्र झाला. आता खरं सांगतो तुम्हाला, आदिनाथ उमा बीज प्रगटले हे तत्व वारिंगे महाराजांनी त्यांच्या सगळ्या भक्तांनी आत्ता दाखवून दिलं. आदिनाथ उमा बीज मच्छिंद्रा लादली, त्याची प्रेममुद्रा, ह्या जागेची किंमत वाढली. नवे ही जागा आता 7 दिवस पवित्र झाली. अन्नदान झालं, दान धर्म झाला. म्हातारी मारायची आहे इथं आपण, कुणी तुम्ही ना काळजी करत नाही. मी म्हातारी मारल्याशिवाय तुम्हाला सोडित नाही. म्हातारीला पोरं 16 आहेत आणि म्हातारीचा पहिला पोरगा आहे गेलं बॉम्बांचं काम, दुसरा पोरगा आहे क्रोध, आणि पाया पडून सांगतो राग आकडा 3. म्हातारीचा तिसरा पोरगा आहे लोभ. एक वाक्य सांगा, आचरण चांगलं ठेवा, मान आपोआप मिळेल. मानाला बोर्ड लावायची काही गरज नाही, बोर्ड लावायची गरज नाही. बोर्ड लावायची प्रसिद्धीची काही गरज नाही, ती कर्तृत्वानं होते. सोनाराच्या दुकानाचं बोर्ड जरी बारीक असलं तर गिराईक 61,000चं आहे. आणि भेळीच्या दुकानाला नुसते कागद कापू मिळालं एक जण, पण रुपया घालला नाही. आणि भेळीच्या दुकानाचं गिराईक कसं राहत आहे? कांदा काप, मटकी टाक, लिंबू पेंड लिहून ठेव. वारकरी संप्रदाय हे सोन्याचं दुकान आहे. वैष्णवांचा थोडं पुढे सरकायचंय म्हणजे करंट लागलाय. पहिला झालाय काम, अजून 16 आहेत. एवढे आहे सांगायचे, मग पुढे सरकायचंय. म्हातारीला पोरं 16 आहेत. पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध, तिसरा पोरगा आहे लोभ, चौथा पोरगा आहे मद. आणि आज मद जास्त झालाय. मद आता बोलू नये, तळतळी ती महाराज, आमच्यासारख्याला दम निघत नाही. खरं बोलतो मी, त्याचे फळं भोगितो महाराज. आज लोक फक्त जिवंत आहेत, मेले नाही म्हणून. नाही तर लोक धर्म संस्कृतीच्या बाबतीत संपलेली लोक आहेत. लोक फक्त कडक कपडे घालतात, भारीतला ब्रँड वापरतात, सेंट मारितात आणि पांढरी केस काळी करून मी शेकाडून बोंबलत हिंडतात. नाही तर धर्माच्या बाबतीत लोक संपले. काय मत आहे तुमचं?
लोक फक्त स्वतःला शहाणे समजतात. एकच वाक्य सांगतो, थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा भाऊ नाही, हे कीर्तनात बसलेल्या लोकांची चित्र आहेत. काय मत आहे तुमचं? थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला तर धाकटा भाऊ बैठकीला नाही आला. साखरपुडा झाल्यावर तो भाऊ जसा रडला, माझी मुलगी जाणार आहे, माझ्या भावाने बोलायचं नव्हतं पण माझ्या ओट्यावर बसावा लागत होता, पण तो आला नाही आला. साखरपुडा झाला तर भाऊ डसडसे, पोरगी डसडसा रडली. हो, भांडण माझ्या बापाचं आणि माझ्या चुलत्याचं होतं. मी काय केलं? माझ्या चुलत्याने मला आशीर्वाद द्यायला यावं लागत होतं, पण तो आला नाही. आज कोरोना झाल्यापासून महाराज इतका मध वाढलाय की 99 लोक 100 लोकांमध्ये 93 लोक दारू पितात. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलत नाही. दारू न पिणं हा कमीपणा झालाय सध्या. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना जीवनात आनंद लुटता आला नाही, असं बेवड्यांचं म्हणणं आहे. हसण्यावारी गोष्टी लिहू नका, त्याच्या पुढच्या डोक्याला मुंगे येतील. हा विनोद आहे, हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. या 4 वर्षात लाज वाटते दहाव्याला जायची. लाज वाटते हो दहाव्याला जायची लाज. 22 वर्षाच्या मुलानं मरावं आणि 50 वर्षाच्या बापानं त्याला पाणी पाजावं. हा न्याय कोणता? कोणता न्याय? 22-24 वर्षाच्या पोराने मरावं आणि 7 वर्षाच्या आईनं त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडावं. हा कोणता न्याय? पण ती वेळ आली का? 17 आणि 18 वर्षाच्या पोराच्या दाव्याला प्रवचन करायचे, ओव्या घ्यायच्या कोणत्या? काय पुरींचा? हो, पुरींचा अभ्यास करा तुम्ही. ह्या 4 वर्षात पुरी चांगल्या पोरांवर कधी प्रेम करीत नाही. तुम्ही अभ्यास करा. पुरी डॉक्टर, इंजिनियर, CA अशा टॉपच्या पोरांच्या कधी नादी लागत नाही. पुरी नुसत्या भंगार पोरावर प्रेम करणार. भंगार, एकदम भंगरी पोऱ्या. थोडा गालात हसला, मिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला, पोर त्याला बी लागली. आणि पोर काम काय करतय? ही रिव्हरच्या मोटरी चोरीत आहे, मोटरसायकली चोरीत आहे, आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय. काय नटवा दिगत. राग येतो लोकांना. फक्त सांगा, हा विनोद आहे का? या 4 वर्षामध्ये जो बाप कधी रडला नव्हता तो बाप पोरीने रडवलाय. बाप पोरगी पळून गेल्यावर रडला आणि सामान्य क्रिया झाली. परत नीट आहे का? ही गोष्ट खोटी आहे का खरी? बोला. बांगल्यातून पोरी पळून गेल्या तर भिकार पोरा संघ कामाला जातात आणि त्या इंदुरीकरला शिवाय देतात. प्यार क्या चीज है, इंदुरीकर को क्या मालूम है? प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया नहीं, फिर मारो झक. बांगल्यातून पोरी गेलून गेल्या तर कामाला जातात. आम्ही बोलत नाही. विनोद आहे का? कुठं वागतोय आम्ही? कुठं वागतो? फक्त खरं बोलायचं नाही. कोणी बापाने खांदा दिलाय मुलाला, गोष्ट खरी आहे का खोटी? बोला. खरे. आज महाराज एखाद्याचा मुलगा जर तरुणपणात मेला, त्याचं प्रेत जर बांगुडीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानाली पोरं उड्या हाणतात. उड्या! काय माहित त्या पोरानं की माझा बाप गेलाय? काय माहित त्या पोरानं की माझी आई विधवा झाली? ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाने काय केलं का? माझ्या बाबाला सगळी लोक अंगावर घालतात, काय केलं का आई? आणि प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं ग? कुठं चालवलं ग? आणि प्रेत पेटवलं होती. पोरं म्हणतात, आहे काय केलं का माझ्या बाबाने? माझ्या बाबाला लोकांनी पेटवलं आहे. पेटलाय माझा बाप. आई म्हणते, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग शाळेतल्या पोरांना म्हणतं, माझा बाबा देवा घरी गेला. शाळा लघवीला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये खेळतात आणि ते पोरग शाळेच्या पायरीवर बसतं. त्याला पोरं विचारतात, तू आज खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना, म्हणून मी खेळत नाही. ती पोरं म्हणतात, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय, तुझा बाबा मेलाय. ते पोरग घरी येताना आईला म्हणतात, मेलाय माझा बाप.
या 4 वर्षामध्ये तिसरीचं पोरग बापाच्या दाव्याला आहे. काय मत आहे तुमचं? दारू पिणाऱ्या सगळ्या लोकांना सांगतो, दारू भरपूर प्या. दारूवर कोणी बोलायचं नाही, दारूवर बोलायचं नाही, धर्मावर बोलायचं नाही, भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं नाही. जो बोलेल त्याचा गेम. हा, कलियुगात पथ्ये पाळायचे, बोलायचं नाही, दारूवर बोलायचं नाही. आमच्यासारखे बोलले का आमची लगेच क्लिप. इंदुरीकरांनी भाविकांच्या भावना दुखवल्या, झाला गेम. त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. मेलो 13च केळं वाटले वाढदिवसाला, 13 केळं, पण इळ भरपट्टी, फळे वाटप 13च केळं. 11 कार्यकर्त्यांनीच खाली, 2च केळं शिल्लक राहिले. हा, उबदार वस्त्रे वाटप, भिकारी तो आपल्यावर रागा वडून आणल्या. खरं बोलायचं नाही. आणि माझा आयुष्यात तोच मोठा गुन्हा आहे. मी सगळ्यात मोठा गुन्हेगार काय आहे तर फक्त खरं. पण सांगा मला, जाऊ द्या मरू द्या, परत बोलू नका. ही कीर्तनं गरजेची नाहीत, गरजेची नाहीत. तुम्ही काहीच बोला. चला थोडं पुढं. ते पोरग बापाचं. तुम्ही दारू पिणारे लोक ध्यान, दारू भरपूर पितात, काय माझं म्हणणं नाही, कारण दारू बोलायचं नाही कोणी. दारू भरपूर प्या, आंघोळीला दारू वापरा, बाथरूमला दारू वापरा, वॉशिंगला दारू वापरा. फक्त तुम्ही बायका करू नका. हा, दारू प्या लागेल तेवढी, आता संध्याकाळी मरणाची प्या, उलथा तिकडं काही करा, फक्त बायका करू नका. का माहिती का? दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं ना महाराज दारुड्याला लय वाईट बोला, त्याला बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल काय बांधलेलं आहे. आणि हे लग्न जमावणारे दलाल आहेत ना, मधले दलाल, हे कमिशन घेणारे नालायक, नीट ऐका. 50,000 रुपये घेता नालायक जमवायची. पुरी कोण 50. रविवारी लग्न झालं, मंगळवारी नवरी गेली, आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाहता का नाही? 1 काम, 2 क्रोध, 3 गेलं बंबाला, लोभ, 4 मद, 5 मत्सर, 6 अहंकार. किती झाले? 6. पुढे ऐका, अजून 6 राहिले, 12, 10 राहिले. मी, तू, तुझं, माझं, संचार. त्या बाबळीपासून या बाबळीपोत, इकडली अख्खी इकीन, तू जिरीन. तू जिरावली नाही ना, मी म्हणा म्हणा. तू माझी नाही ना, तू माझी नाही ना, कोणाचीच नाही. आणि कुठे जरी तू गेली ना तर सुखी म्हणन तुम्हीच. सासूचं सुनाचं भांडण झालं ना, सून म्हणती भूक भूक भूक, तुला काय भुकायचं भूक, मला फक्त कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये. मी, तू, तुझं, माझं, संचार. 10. अजून किती राहिले? 6 राहिले. आशा, पगार वाढव, पाहुणे येतील ना, पाहुणे ना. रेंज गेली काहींची, रेंज. लग्नच नाही. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत नाही. आता हे लग्न, हायवे टच 20 गुंठे जमीन घेऊ शकता तुम्ही, पण बायको नाही मिळणार. आता जे राहिले ते जवळजवळ राहिलेच. आता असंच कोणाचा तरी फोटो ठेवायचा. आशा थोड्यावर आलं बरं का. आता आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनसना आणि तितिक्षा. 10 6 16. आता फायनल वाक्य बरं का, म्हणजे पहिला मुद्दा संपणार आहे. अज्ञानाची मुळी तोडा. मी महाराज आहे, काढून टाक डोक्यातून. तू पागल आहे, तू भगवंताचं लेकरू आहे आणि वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. अज्ञानाची मुळी तोडा.
अज्ञानाची मुळी तोडा. परत फायनल करा. मी देह नाही, पांडुरंग माझा बाप आहे, रुक्मिणी माझी आई आहे, आणि पुंडलिक माझा भाऊ आहे, आणि संत हेच माझं दैवत आहे. हो, हे जाऊ दे, हे गबाळ सोडून द्या. परत वाक्य ऐका. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा. दोन्ही होटाच्या मधी दोन्ही होटाच्या मधी रामकृष्ण हरीची कुऱ्हाड घ्या. रामकृष्ण हरीच्या कुऱ्हाडीला गुरु कृपेची धार लावा. त्याला वैराग्याचा दांडा बसवा आणि नित्य नेमाने अहंकाराच्या फांद्या तोडा. तुम्ही देव व्हा. परत ऐका, गेलं बोंबाला सगळं. अज्ञानाची मुळी तोडा. मी नसलो तर कीर्तन कोण वाजवीन, मी नसलो तर चाल. हे दिंडीचं नियोजन आपण करतो. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड अहंकाराचं खोड कापा. आज प्रत्येकाला काय झाला? अहंकार. अज्ञानाची मुळी तोडा, अहंकाराचं खोड कापा. दोन्ही होटाच्या मध्ये हरिनामाची कुऱ्हाड घ्या. त्या कुऱ्हाडीला गुरु कृपेची धार लावा आणि वैराग्याचा दांडा बसवा आणि 12च्या 12 फांद्या तोडून टाका. तुम्ही देव व्हाल. पण हे कळायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं. गेलं डोकं बंद झालं तुमचं. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा. ऐका आता, माया नावाची म्हातारी मरावा आणि मी वासुदेव आहे असा बोध नावाचा. माया नावाची म्हातारी जवळ मरत नाही तवर बोध नावाचा मुलगा होत नाही. आणि बोध नावाचा मुलगा होत नाही तर आपण असेच गण लावून मेल्याशिवाय राहत नाही. सगळे तज्ञ माणसं आहेत. ऐका आता एका मिनिटात. ज्ञानेश्वरीत एकूण ओव्या आहेत 9033. ज्ञानेश्वरीत एकूण दृष्टांत आहेत 3500 आणि ज्ञानेश्वरीत एकूण शब्द आहेत 1.25 लाख. ज्ञानेश्वरीला भाग आहेत 1 ते 9, 9 ते 18. 9व्या अध्यायात ओव्या आहेत 535. 10व्या अध्यायात ओव्या आहेत 335. 11व्या अध्यायात ओव्या आहेत 708. 12व्या अध्यायात ओव्या आहेत 210. 12व्या अध्यायात ओव्या आहेत 210. 13व्या अध्यायात ओव्या आहेत 1169. 14व्या अध्यायात ओव्या आहेत 433. 15व्या अध्यायात ओव्या आहेत 598. 16व्या अध्यायात ओव्या आहेत 472 आणि 17व्या अध्यायात ओव्या आहेत 1810. आता मला तुम्ही फक्त ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी सांगा. तुम्ही सगळे मला हेच सांगणारे, पुढती 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 ग्रंथ पुण्य संपत्ती किंवा शके बारोशे हे सांगणार होते तुम्ही. हाच घोटाळा आहे. ज्ञानेश्वरीची स्तोत्र शेवटची ओवी अध्याय नंबर 18 ओवी नंबर 1791. किंबहुना तुमचे केले. आता म्हणा ओवी. धर्म कीर्तन सिद्धी. बोला पुढं. येत माझे उरले. आखी ओवी चुकीची म्हणले. परत चला. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येथे. पुढे बोला आता. जी 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 उरले पाईक. पण त्या अख्ख्या ओवीत नम्रता दर्शक शब्द जी आहे आणि आपण पाठ्यात जी शब्द आपल्या तोंडातून तो स्पीड मध्ये येत नाही. आणि नेमका उरले पाईक जी पाईक पण आता विश्वास नको. म्हणून पाया पडून सांगतो, या वर्षाच्या तुमच्या या गडावरच्या सप्त्याला महिला मंडळ तुमच्या पाया पडतो. राग येईल तुम्हाला, येऊ द्या. पण आजपासून या सप्त्याची आठवण म्हणून 30 रुपये खर्च करा. पण ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवा. ज्ञानेश्वरी देवाऱ्यात ठेवा. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये.
ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. काय बोलायचंय महाराज. आणि आपली लोक प्रवचनाला ओवी ज्ञानेश्वरी ठुत्यात, गोंगली ठुत्यात, तिच्या बुक्का कोणीकडं, तिला हार कोणीकडं. आणि ते हार जरा वाळलेले वल्ले आणीत नका जाऊ. कीर्तनकाराला हार आणायचे येतो, तो प्लॅस्टिकच्या पिशीत राहतो इळभर सुकू नये म्हणून. त्या ज्ञानेश्वऱ्या वल्ला झाल्या. ज्ञानेश्वरीला हार घालायचा नाही. आणि त्या आमच्या भागात तर त्यावेळेला प्रवचनं राहतात आणि प्रवचनाला ज्ञानेश्वरी न्यायची नदीवर. आणि प्रवचन रंगात आलं आणि काग स्पर्श झाला काय एखादा टग्या बाबा कावळा शिवला, बाबाचे पैसे गुतेल राहत्या, आता विश्वात्म केले. ज्ञानेश्वरी इतका बारीक ग्रंथ नाही का तो कावळ्याने बंद करावा. तुम्हाला पुढचं वाक्य सांगा. लहान पोरग जर पाण्याला मम म्हणलं तर तिला आईला आनंद होतो. तुमच्या महाराज मंडळीसाठी सांगतो, ज्ञानेश्वरीची ओवी जरी तुमच्या मुखातून बाहेर पडली तर सगळ्यात मोठा आनंद ज्ञानोबा राहायला होतो. सगळ्यात मोठा आनंद ज्ञानोबा राहायला होतो की माझं लेकरू ज्ञानेश्वरी म्हणताय. ज्ञानेश्वरी लिहिणार बाळच इतकं कोवळं आहे का त्याचं वयच 15 वर्ष आहे. बाकीचे तुम्ही सगळे ग्रंथ वाचा, त्याच्यात कथा आहे. ज्ञानेश्वरी आणि हरिपाठा इतका अवघड ग्रंथ एकही नाही. त्यातल्या त्या सगळ्यात अवघड ग्रंथ हरिपाठ आहे सगळ्यात. आता आपण त्याचा फार ऑर्केस्ट्रा केला तो भाग. तुम्ही बसलेले माणसं 2च मिनिटं घेतो तुमचे, चालेल ना. कोणती शंका काढा, त्याचं उत्तर हरिपाठात आहे. काढा शंका. मी 2 मिनिटं थांबतो. बायको मिळत नाही, शंका आहे का तुमची? अरे हा म्हण ना. नाही मिळत ना. ज्ञानेश्वरी तू ओवी आहे. हरिपाठात उत्तर आहे त्याचं. नामाशी बिनमुख. काही माणसं म्हणतात एक तीर्थ राहिलं नाही का मी केलं नाही, पण मला समाधानच मिळणार नाही. मूर्ख आहे तू. त्रिवेणी संगमी. काही माणसं म्हणतात 52 वर्ष झाले माळ घालून अजून हरिपाठाचं कडवं येत नाही. अरे दरिद्री आहे तू, येणारच नाही पर्वताप्रमाणे. काही माणसं म्हणतात मी एकदाच कीर्तनाला गेलो पण माळ घालू वाटली, वाटणार साधुबोध झाला. काही माणसं म्हणतात मी एवढे जप केले, ध्यान, पहाटे डोळे झाकून बसतो पण पप्पेची आईच पुढे येते. अरे येणार हलकटा समाधी हरीची. मग एखादा म्हणेल सप्त्याला वर्गणी का द्यायची, हरिपाठ वाचलाय का, दिदल्या विना प्राप्ती. तुम्ही बोला पुढं. टाळकरी भजने, महाराज मंडळी, रिद्धी सिद्धी निधी. आणि त्याच्या पुढचं कोण वाना काय आहे त्याच्या पुढं. मग आता तुम्ही काय सगळे म्हणले रिद्धी सिद्धी निधी अवघीच. अरे बाबा हो, त्याच्या पुढचं म्हणणं असं आहे ज्याचं मन कृष्णाच्या रंगात रंगलं त्याला सिद्धीचं घेणं नाही, जवत्या प्रमानंदी. मग एखादा म्हणेल आमची पिढी उद्धरेल का, पागल आहे का तू, मागलिया जन्मा मुक्त झालो. मग एखादा म्हणेल माझ्या 42 कुळाचा उद्धार करायचा आहे, डोक्यातून गेला तू, मातृपितृ भात्रा चतुर्भुज नर. मग एखादा म्हणेल मी करू काय, रिकामा अर्ध घडी राहू नको, बोंबलत का आला हिंडतो. मग एखादा म्हणतो पप्प्या नोकरीला लागत नाही. अरे हलकट आहे तू, सायास करीशी प्रपंच दिसणी हरीशी न बदसी. तुम्ही कधी विचार केलाय का बसणारांनी याला साबण कशाला लावितो. इथं कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही. अरे याला साबण कशाला लावितो, हरिपाठ कीर्ती पवित्रची होय. मग एखादा म्हणेल मला देव भेटायला पाहिजे. अरे बावळा नित्य नेम नामी. मग मी करू का एक तत्व नाम. मग मी लय जप केले, काला झक माराय केले, जप तप कर्म सर्व गती राम. अहो मला काहीच कळत नाही, कळणारच नाही, जाणीव नेणीव. अरे मग माझे दिवस बोगस गेल्यासारखे जाणारच लटिका सर्व. अरे मग मी करू काय, फाशी घे. काय करतो तू, ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी आणि समाधी संजीवान हे मुंडक दाबू. मला काहीच कळत नाही. 52 वर्ष झाले पावशर गंध लावितोय मी रोज.
पण हरिपाठाचं कडवं येत नाही, येणारच नाही बावळाटा. अनंत जन्मोनी पुण्य हो. असं चालतं का? असं चालतं का? असं चालतं का? आपण पारायण करताना दीप प्रज्वलन ज्यांच्या हस्ते करतो त्यांच्या पसायदान पाठ नाही. इथं गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही. ताट फिरलं का घंटी बंद होती, घंटी फिरले का ताट बंद होतं. दोन्ही फिरत तर आरती बंद होती. देवा आरती द्यायला गेला तर देव जाळून टाकला का? चाललंय आंधळ दलित आहे, खाते. आम्ही बोलतो तर गोत्यात येतो. म्हणून माणसाला परमार्थ करणाऱ्या माणसाला एक बायको नसावा. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय, माणसाला कुठवर आलतो आपण ध्यानात ठेवा. बायको लग्नाच्या अगोदर मुलगा व्हावा. त्या मुलाचं नाव पाहिलं आपण बोध. आणि माया नावाची म्हातारी मेली का बोध नावाचा मुलगा झाला. आता चमड्याची जी बायको आहे, चमड्याची बायको फक्त ग्रस्त आश्रम आहे, काम तृप्ती आहे. पण ह्या जीवाला मुक्त व्हायचं असेल तर संत कृपेनं मुक्ती नावाची दुसरी बायको पाहिजे. ज्यानं मुक्ती नावाची दुसरी बायको केली आता दिवस चारी खेळले. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवसाचारी खेळी मेळी, आता दिवसाचारी खेळी मेळी, आता दिवसाचारी खेळी मेळी. मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवसाचारी खेळी मेळी, आता दिवसाचारी माझी माया नावाची म्हातारी मेलीन, मला 4 मुलं झाली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, साधकाचा ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, आणि वेदशास्त्र देती. मग त्यातला ज्ञानेश्वरायांना 4 मुलं झाली. मी 4 मुलांसाठी संपत्ती कमवली. पहिल्या मुलासाठी अमृतानुभव लिहिला, दुसऱ्या मुलासाठी चांगदेव बासष्टी लिहिली, तिसऱ्या मुलासाठी ज्ञानेश्वरी लिहिली, आणि तुमच्या सगळ्यांसाठी मी हरिपाठ लिहिला. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातल्या 16व्या नंबरचा आहे. इकडे काय डोकं लावित नाही आता कीर्तनकार लोक, हरिपाठाकडे नाही डोकं लावत. कीर्तनकारांचं ठरवलं झालंय, पहिले 15 मिनिटं ज्याच्या घरी जेवला त्याच्यावर बोलायचं, दुसरे 15 मिनिटं ज्यानं तारीख घेतली त्याच्यावर बोलायचं, आणि अर्धा तास ज्याच्याक पाकिट गुतलं त्याची पुरी लाल करायची. किती गेला? 1 तास 15 मिनिटं. आई तो आई बाप कुठून आणल्यात काय कळत नाही. आई बाप पवाडा संपलं कीर्तन. बोलायचं नाही, बोललं तर तू ह्या बापाचं काय जातं. म्हणजे मी घोडे तरी कोणचे खाऊ. मग एक इच्छा सांगतो तुम्हाला मच्छिंद्रनाथा पुढं, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरावा, आणि आता मी हायतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे. पण खरं सांगतो मला, मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवणीला हा माणूस काय म्हणत होता. आता लोकांना खरं बोलण्यामुळे थोडा झोंबात आहे तो, पण ही काळाची 3 वाक्य ह्या सप्त्यात सांगतो. जेवढी परिस्थिती असेल त्या पद्धतीने मदत करा, कारण इथल्या सप्त्याची मदत ही अन्नानात जाईल. पण 3 गोष्टी पाया पडून सांगतो. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. अंगातली ताकद मारामाऱ्या करायला वापरू नका, टपरे पेटवायला वापरू नका, दंगली करायला वापरू नका. आईची ताकद गायीच्या सेवेला वापरा. आई अंगातली ताकद धर्म रक्षणासाठी, वारकरी संप्रदायासाठी वापरा. तरुण पोरं ध्यानात ठेवा, पाया पडून सांगतो, सांगू नये. दंगली बिंगली पासून बाजूला राहा. तुम्हाला कोणी बेकाड म्हणलं तरी चालेल, पण एकदा जर तुम्ही क्लिप मध्ये दिसले, कार्यक्रम झाला. विनोद समजू नका. हो, आम्ही काहीच न करता
आम्ही आता खून केले नाहीत, बलात्कार केले नाहीत, कुणाला लुटलं नाही, कुणाला फसलं नाही, तरी आम्ही 5 वर्ष फळं भोगितोय फक्त खरे बोलायचे. मी आता काय एखादी पतसंस्था काढून लुटली नाही का, काय खून केला नाही का, मर्डर केला नाही, तर फक्त खरं बोलतो. तर क्लिपावाल्याने माझ्या आयुष्यातली 5 वर्ष कमी केली. फक्त गुन्हा काय? आता आजच्या अख्ख्या कीर्तनात काय चुकीचं बोललो मला सांगा. कोणता शास्त्राला सोडून होतं, कोणतं ओवीला सोडून होतं. पण एखाद्याला जर खिचवायचंच असेल ना, तो उद्या लगेच क्लिप टाकणार. आता हे कॅमेरे लावून नाही दिले ना, यांचं परत यांच्यावर खवळले तर तुम्ही अख्खं युट्यूबला कीर्तन टाका ना. अर्धाले टाकून दुसऱ्याला का संपेता. आणि क्लिपा टाकणाराची निदान ज्ञानेश्वरीची एखादी ओवी पाठ असावा, तर त्याला कीर्तनकाराच्या चुका काढायचा अधिकार कोणाला आहे? ज्याला हरिपाठ येतोय त्याला ज्ञानेश्वरीची थोडी. आता हे माया बापासारखे महाराज, हा सावळाराम बाबाचा पुरीचा परिसर आहे. हा जो पट्टा आहे ना महाराज, हा परमार्थात मुरलेला पट्टा आहे. इथं थातूर मातूर कीर्तन करून चालेल का? तुमच्या पुढे बसलं म्हणजे तुम्हाला मुंग्या येतील असंच कीर्तन करावं लागेल. मी जर बाईच्या बाबाच्या गोष्टी सांगत असतो, तुम्ही बसले असते का? आणि मी कसं सांगेल? मी तुम्हाला ओळखू नये. मी तुमच्याकडे येताना विचार करूनच येतो. बाईची बाबाची गोष्ट सांगून मी माहीत सौ घालाय मोकळा नाही. तुम्हाला मुंग्या येतील असाच माल देतो प्रत्येक वेळेस. आणि तो द्यायलाच थोडं बोलायची का वेळ येते महाराज? आपल्या माणसाला आपण बोललंच पाहिजे. आज बोलणारा तुमचा आहे, तुम्हाला बोललं पाहिजे. तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. अंगातली ताकद जपून वापरा. उद्या तुम्हाला धंदे करायचे, पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो, मिलिटरीत जायचंय, नोकऱ्या करायच्या आहे, कंपन्या करायच्या आहे. तुम्ही असा बावळाटपणा करू नका. खिशातला पैसा जपून वापरा. कशातही पैसा. आता एवढा मोठा सुंदर सप्ताह चाललाय, 9 तारखेला काल आहे. एवढा भव्य दिव्य सप्ताह आहे. ज्या परिसरात कोणचे लग्न जमेला असतील त्यांनी काल्याच्याच कीर्तनात करून टाकले, तर मंडप आयत आहे, जेवण आयत आहे. पत्रिकेची गरज नाही, पब्लिकची गरज नाही. पाहुणे रावळे आहेत आणि मंडप तयार आहे, जेवण. पण तुम्ही नाही करू शकत, तुम्ही पैशावाले आहात. काय लग्न करता बावळा ठेव. आता ती हळदी इतका खर्च लग्नाला आहे आणि लग्न इतका खर्च हळदीला आहे. आणि आता ह्या 2-3 महिन्यापासून तर आमच्या भागात आहे, तुमच्या काही बी तो बावळाटपणा आलाय. मेहंदीचा कार्यक्रम आलाय. मेहंदी कोणाला ऊत आला, 1.5 लाख रुपये मेहंदीला खर्च, आणि 10 रुपयाला कोण येतो? काय येड्याचा बाजार आहे. 10 रुपयाला कोण येतो पिळायचा? नुसती कुत्र्याची घाण, मांजराची घाण, बेडकाची घाण, सगळ्या घाणीच काढायच्या त्याच्यावर. इथून इथवर 20 रुपयात की बाई होती आणि तिला खर्च 2 लाख. 700 लोकांचं जेवण कशाला? मेहंदीला. कोण? 30 रुपयामध्ये तिचे आईबाप सुद्धा होती. बरं, मेहंदी काढायची म्हणजे त्याच्यावर का श्लोक आहे का ओवी आहे? मांजराची घाण, कुत्र्याची घाण, कोंबडीची घाण. आता काय माहिती काय डोक्याला खोराक आहे. लग्नपत्रिका बंद केल्यात आणि ते फ्लेक्स आणलेत रस्त्याला लग्नाची. ती तुम्ही फ्लेक्स बोर्डच म्हणता ना, त्याच्यावर ते नवरा नवरीचे फोटो आहेत ना, जरा माणसाच्या अवलादीचे लावा बा. अरे जनावर लई बरे. काय त्या भंगरी नवरदेवाचा फोटो आहे, एका कोपऱ्यात नवरदेवाचा फोटो लागावा, एका कोपऱ्यात नवरीचा लावा, छत्रपतीचा लावा, तुकोबरायाचा लावा, आईबापाचा लावा. त्या नवरदेवाचा फोटो पाहिला कसा आहे डांबरीला? हाय अजून मी हाय. आणि त्या नवरीचा फोटो तर इतका दरिद्री आहे, त्याच्या कंबार आवळी ती, मुंडका आवळी. काय येड्याचा बाजार आहे. काही ठिकाणी तर नवरीचे फोटो इतके डेंजर आहेत. नवरीचे फोटो इतके डेंजर आहेत काही ठिकाणी. सगळे नवरीचे फोटो तर इतके बिंडोक आहेत. घागरा घालती, घागरा.
घागरा करतो ना, आणि घागऱ्याचं एक टोक हातात धरती नवरी पहा बरं का मायाक. आणि आशीर्वाद देणारे म्हणते यांच्याकडून देश सेवा घडू. आता काय करा. ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली तो नर कसा. हरी बुद्धीचा हरी बुद्धीचा हरी बुद्धीचा काय आला अभंगाचं चिंतन पागत आहे. आता फिट बसलं ना, पण घोटाळा आलाय. देवाचं नाव कधी तोंडाने घ्यायचं नाही. खाजवा डोका आता आणि द्या उत्तर पटकन. हरिमुखे, अरे पटापटा बोला. हरिमुखे, हरिमुखी झालं वाटुळं. हरिमुखे म्हणा, हरिमुखी गाता. माझी मत झाली अनावर आणि साळुंकी मंजुळ बोलत असे, मग काही बोलत ते तोंड. देवाचं नाव घेतं ते मुख. नामारूपा सगट भजन करते ती वाचा आणि अखंड तल्लीन राहते ती वाणी. हा ती कुठं राहते सापडून देतो एका मिनिटात. बीबीच्या जुनीवाला टणक भाग, मध्यभागी खड्डा. या खड्ड्यात बोट ठेवा, सरळ वर वाढा. 3 खड्डे लागतील, 1 2 3. या तिन्हींची नावं ऐका. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं. दाटून कंठ इथून येतो, मोगाम बोलणं इथून येतं, प्रेमाची भाषा इथून येते. मग इथून देवाचं नाव घ्या. वासेची सुलभ रामकृष्ण हा त्याचा अर्थ आहे. आणि तो वाचेची सुलभ रामकृष्ण जर झालं तर त्याचं उत्तर असं होईल, तुम्हाला उन्मनी अवस्था लागेल. आता ही उन्मनी अवस्था काय भानगड आहे? जागृती, स्वप्नी, सुसुप्ती, तुर्या आणि उन्मनी. आणि उन्मनी अवस्थेमध्ये मी देह नाही, मी पांडुरंगाचं लेकरू आहे. आता आम्ही सगळं जीव काढू काढू सांगतो, लोक ऐकत नाही. मी 4 दिवसापासून म्हणत होतो का कॅमेरे बिमेरे लावू नका. अख्खं कीर्तन या पठ्ठ्याने आता फेसबुक लाईव्ह करून दिलं. आता दिवसभर मी उद्या गोळे खायचे. असं बोलला तसं बोलला. म्हणजे दुसरे आता काय 5 दिवस सांगत होतो मी का ते कॅमेरेवाले स्विच नाही. आता टोटल कीर्तन आता फेसबुक लावी चालू आहे. म्हणजे आता ज्याला पटलं नाही त्याचे घोडे मी आखारात खायचे. तुम्ही झाले मोकळे. तुमचं काय, तुमचं गेलं क्रेडिट होऊन. आणि मी 5 दिवस बोंबलत होतो. मी कॅमेरे लावल्यावर तारीखच देत नाही. मी परवा दिवशी निघून आलो एका गावातून. नाही, आणि आता त्यांनी टोटल लाईव्ह करेल. म्हणजे आता परत एखाद्याला पटलं नाही का त्यानं लगेच कमेंट टाकायची, तो नालायक कुणी बोलावला होता, त्याची तारीख कुणी घेतली होती. म्हणजे माय मागचेच लफडे निस्तारानं. महाराज मी पिळून निघालेला माणूस आहे संप्रदायात. लई त्रास काढेल मी. मला हे मंडळीने लई त्रास द्यायला. महाराज माझ्या जागेवर दुसरा मेलाच असता. मी निर्लज्ज आहे म्हणून आहे. मी निर्लज्ज महाराज आहे म्हणून. नाही तर यांनी कशाचा अर्थ कुठे लावायचा. आता काही गरजच नव्हती ना लाईव्ह करायची. सांगितलं होतं ना मी असे घोटाळे करून ठेवायचे. आता त्यांचं काय, त्यांचा बिझनेस आहे. ते लगेच म्हणणार एवढ्या मोठ्या सप्ताह इंदुरीकर खाली जाऊन बोलले, दिली टाकून. अशी विचित्र आहे काय त्याला. याच्यामुळं मी नाहीच म्हणत होतो 3 दिवसापासून. पण त्यांनी तो डाव टाकायचा तो टाकला. तो चालू दे चालू. मी आता उभाच राहतो, चालू दे. आता सगळ्या कॅमेऱ्यावाल्यांच्या पायावर डोकं ठेवून पाया पडतो. लाईव्ह केलंय, पण मला सुखानं जगू द्या. मी काय म्हणते, ज्यांनी ज्यांनी केलंय
पाया पडतो भाऊ तुमच्या, पण क्लिप बिलिप टाकून मला डॅमेज करू नका. पाया पडलो एवढ्या लोकात, हे ध्यानात ठेवा. लाज वाटली पाहिजे आपल्याला न विचारता लाईव्ह करायला. तुम्ही कराल TRP, आमची गेली ना गेम. आता त्या 3 वेळा पाया पडलोय, जर पडली युट्यूबला बिट्यूबला कीर्तन हे बऱ्या, तो पिवळ्या शर्टवाला खाली पाहतोय तू, ते ध्यानात राहिलं का? काही विचार आहे माहिती जिरवायची, तू काहीच बोला ना. तू लाव टाकणार आहे का युट्यूबला? टाकणार आहे का? चालू आहे ना? विठोबार कुमारी विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, हरे विठोबार. हरे बुद्धी जपेत होणार. किचकट मुद्दा आहे थोडा, संपून टाकला मूड कीर्तनाचा, मजा नाही राहिली. ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली तो नर दुर्लभ आहे. पण इथं थोडा शब्द आला होता उन्मनी. सगळ्या वारकरी मंडळीला धन्यवाद. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, राम राम कृष्ण